दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। मित्रांना दिलेली पार्टी मंगेशच्या अंगलट। सावित्री नदी पात्रात 35 वर्षीय इस्माचा बुडून मृत्यू। 4 डिसेंबर 2023 रोजी खेड शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन। मिचांग चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाचा अंदाज। महाड तालुक्यातील भोराव येथील नदीपात्रात एका 35 वर्षीय इस्माचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मंगेश पांडुरंग देवे, राहणार लोहारे, देऊळकोण असं मयत तरुणाचं नाव आहे। सदरचा इसम महाड MIDCतील सुदर्शन कंपनीमध्ये कामाला होता। आपल्याला मुलगा झाला याचा आनंद म्हणून मंगेश यानं 7 ते 8 मित्रांना पार्टी दिली। मंगेश आणि त्याचे मित्र नांगलवाडी येथील स्मशानभूमी शेजारी पार्टी करत होते। त्यानंतर सायंकाळी मंगेश आणि त्याचे मित्र पोहायला गेले असता मंगेशचा बुडून मृत्यू झाला। 7 ते 8 मित्रांपैकी फक्त एक मित्र मंगेशच्या शेजारी होता। इतर सर्व मित्र पळून गेल्याची माहिती मिळाली। काळ आणि सावित्री नद्यांचा संगम भोराव हद्दीमध्ये होतो। या ठिकाणी पाण्याची पातळी देखील मोठ्या प्रमाणात खोल असते। घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि नडगाव ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य दाखल झाले। सदरचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी येथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला असून महाड MIDC पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे। या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे आणि पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय काळंगिरे हे करत आहेत। कोकण रेल्वेची ठोकर लागून आईसह 2 मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली। सदरची घटना शुक्रवारी पहाटे 2:15च्या सुमारास माणगाव तालुक्यातील गोरेगाव लोणेरे येथे घडली। रीना जयमोहन नायर वय वर्ष 36 यांच्या मुली जिया जयमोहन नायर वय 15, लक्ष्मी जयमोहन नायर वय 12 अशी मृतांची नावे आहेत। पोलिसांना ही आत्महत्या असण्याची शक्यता वाटते। या घटनेची खबर नरेश सुभाष गायकवाड यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली। या घटनेनं गोरेगाव विभागासह संपूर्ण माणगाव तालुक्यात खळबळ उडाली। आत्महत्येचं खरं कारण मात्र समजू शकलं नाही। या घटनेची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे। सदर घटनेचा अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार खंदारे करत आहेत। माजी विरोधी पक्षनेते आणि माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या हस्ते आणि आमदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत 4 डिसेंबर 2023 रोजी खेड शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन संपन्न होणार आहे। भरणे येथील मेहत्रा पेट्रोल पंप शेजारी नवीन खेड शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। तरी यावेळी जिल्हा प्रमुख रत्नागिरी शशिकांत चव्हाण, सहसंपर्क प्रमुख जिल्हा रत्नागिरी शंकर कावणे, सिकंदर जसनाईक, सुधीर कालेकर, चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, आदेश केणेस, प्रदीप सुर्वे, चंद्रकांत चाळके यांच्यासह विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तरी सर्व शिवसैनिकांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी केलं आहे। जय महाराष्ट्र। या ठिकाणी शिवसेना खेड तालुक्याच्या वतीनं आणि भरणा विभागाच्या वतीनं शिवसेनेचं जनसंपर्क ऑफिस सोमवार दिनांक 4/12/2023 रोजी शिवसेना नेते माननीय श्री रामदासभाई कदम व आपल्या सर्वांचे युवा आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते या ऑफिसचं उद्घाटन होणार आहे। तरी मी खेड तालुक्यातील तमाम सर्व शिवसैनिकांना, आजी माजी पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण या उद्घाटन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। आणि या कार्यक्रमाला रामदासभाई आणि योगेशदादा हे सकाळी 11 वाजता या ठिकाणी उपस्थित जाणार आहेत। तेव्हा त्यांचं या ठिकाणी धूमधडाक्यामध्ये आपण सर्वांनी स्वागत करून या ऑफिसचं उद्घाटन करायचं आहे। गुहागर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने माजी आमदार, गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर विनय नातू यांच्या नेतृत्वात महायुतीमधून 2024 मध्ये लढण्याची पूर्वतयारी जोरदारपणे सुरू केली आहे।
त्याच अनुषंगानं आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिफारशीने ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी 1 कोटीचा विकास कामांना मंजुरी दिली आहे। यामध्ये गुहागर तालुक्यातील 15 कामांना 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालाय। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीतील पालकमंत्री आणि सर्व मंत्री यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष केंद्रित केलंय। डॉक्टर विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांचा हा सुरू झालेला ओघ हा पुढच्या काळात सुद्धा असाच जोमानं प्रवाहित राहणार असून समाजातील शेवटच्या घटकाला आवश्यक आणि अपेक्षित विकास कामे पुढील काळात होणार असल्याचं भाजपा गुहागर तालुका अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांनी सांगितलंय। श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेडचे अध्यक्ष संजय मोदी यांना राष्ट्रीय पातळीवरच्या राष्ट्रीय आदर्श सहकारी संस्था गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी चिकोडी आणि नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव तर्फे 5वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला। यामध्ये दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या निवडक व्यक्तींचा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला गेला होता। यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक, शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय आणि अतुलनीय निस्वार्थी आणि भरीवपणे कार्य करून शाश्वत सेवा केल्याबद्दल वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या सन्मानार्थ विधायक आणि कौतुकास्पद कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवरचा मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय आदर्श सहकारी संस्था गौरव पुरस्कार श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय वसंत मोदी यांना प्रदान करण्यात आला। तरी त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आज सर्वप्रथम मी दीप वाहिनीचे मनापासून आभार मानतो। आज इंटिग्रेट सोशल वेलफेअर सोसायटी आणि नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्या विद्यमानाने गोवा, कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्र अशा राज्यांमध्ये ज्या सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांमध्ये आपली एक श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था आहे। त्या पतसंस्थेमध्ये गेली 12 वर्ष चेअरमन या पदावर मी काम करीत आहे। या संस्थेमार्फत देण्यात येणारा जो पुरस्कार आहे तो आदर्श काम करणाऱ्या सहकार क्षेत्रातल्या व्यक्तीला तो पुरस्कार देण्यात येतो। या दोन्ही संस्थांनी माझी दखल घेऊन मला तो पुरस्कार प्रदान केला। सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानतो। हा पुरस्कार प्राप्त करीत असताना काही निकष आहेत आणि ते निकष पुरे करावे लागतात। ते निकष पुरे करण्यासाठी गेली 12 वर्ष सातत्याने सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळे तो निश्चितच मला उपयोगी पडला। आणि हा पुरस्कार प्राप्त करत असताना माझ्या पतसंस्थेमध्ये असणाऱ्या तब्बल 10,000 सभासदांनी आमच्या पतसंस्थेवर ठेवलेला विश्वास, माझ्या पतसंस्थेमध्ये असणारे माझ्यासोबत काम करणारे सर्व संचालक आणि माझ्या पतसंस्थेमध्ये असणारे सर्व कर्मचारी आणि दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांच्या मेहनतीने आणि यांच्या सहकार्याने हा पुरस्कार मी प्राप्त करू शकलो। पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो। दीप वाहिनीने येऊन या पुरस्काराबद्दल आमची दखल घेतली आणि विशेषतः दीप वाहिनीच्या न्यूज चॅनलवर त्याला प्रसारित केली त्याबद्दल पुन्हा एकदा दीप वाहिनीचे मनापासून आभार मानतो। आणि खेड येथील ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव माध्यमिक विभाग या प्रशालेतील इयत्ता 6वीतील विद्यार्थ्यांनी मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत घेण्यात येणाऱ्या डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत 9 विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलं। सदर परीक्षा 3 टप्प्यामध्ये घेण्यात येते। त्यापैकी पहिल्या टप्प्यातील लेखी परीक्षेमध्ये 9 विद्यार्थी यशस्वी झाले। यामध्ये संवेद भरत मर्जे, सोहम दिलीप मोहिते, हर्ष राजकुमार भांगर, आस्था शैलेश सकपाळ, आर्य महेंद्र मोरे, निहित प्रमोद कुळे, समर्थ चंद्रकांत पन्नमवाड, उचित संतोष माळी, सार्थक सचिन काणे हे विद्यार्थी पुढील प्रात्यक्षिक परीक्षेकरता निवडले गेले आहेत। सदर विद्यार्थ्यांना रागिणी जामकर,
विनोद टेंबे, अनन्या दळवी या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं। विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेनखडे, विश्वस्त पेरा जोयसर दीपक लठ्ठा, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती, संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयातील क्रीडा संकुलात झालेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलमधील खेळाडूंनी 6 सुवर्ण, 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदके प्राप्त केली। या खेळाडूंची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। ओमर मुकादम, सिद्धार्थ गुरव, सारा जसनाईक, वैष्णवी जागडे, तेजस्वी कदम, फातिमा देशमुख यांनी सुवर्ण पदक, तर राजवैभव मोहिते, आर्यन सुतार, सानिका पवार यांनी रौप्य पदक मिळवलं। विनीत देवरुखकर, साहिल खेडेकर यांनी कांस्य पदक पटकावलं आहे। खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुशांत पाटील, अमर जडाळ, पांडुरंग विठमल यांचं मार्गदर्शन लाभलं। संस्थाध्यक्ष अहमद मुकादम यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी वाहिद मुकादम, जयेश गुहागरकर, माजिद खतीब, प्रेमल चिखले, चंद्रकरण वैद्य, पुष्कर नेने, विलीन पाटणे, समन्वयक सेबस्टियन जॉय, मुख्याध्यापक जी.बी. सारंग, प्राथमिक विभागाच्या एल.सी. जॉय, मुख्याध्यापिका पी.एस. कुडाळकर उपस्थित होते। शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात म्हणून 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिवसाचा औचित्य साधत दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेत त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा, तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी याबाबत जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवार 3 डिसेंबर 2023 रोजी सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे। ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून 7:30 वाजता सुरू होईल। उदयनगर, लष्करवाडी, बहुविकलांग दिव्यांग मुलांचे शिक्षण आणि पुनर्वसन केंद्र जालगाव, बर्वेआळी, पांगारवाडी, शिवाजीनगर, इंदिराबाई वामन बडे कर्णबधीर विद्यालय, आझाद मैदान अशा 6 किलोमीटरच्या मार्गावर असेल। समारोप आझाद मैदानात सकाळी 9:30 वाजता होईल। या सायकल फेरी दरम्यान बहुविकलांग दिव्यांग मुलांचं शिक्षण आणि पुनर्वसन केंद्र जालगाव आणि इंदिराबाई वामन बडे कर्णबधीर विद्यालय येथे जाऊन शाळेबद्दल तिथे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती करून घेण्यात येईल। अधिक माहितीसाठी फोन नंबर 86 55 87 44 86 येथे संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलंय। खेड तालुक्यातील चिचघर येथील एस.एम. फाउंडेशन एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस.एम. इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 8वीत शिकणारी विद्यार्थिनी मरियम इलियास देसाई हिनं इस्लाम धार्मिक ग्रंथ कुराण याचं मुखोद्गत केलं असून तिच्यावरती सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय। या भरीव कामगिरीमध्ये शाळेतील उस्ताद तसेच तिचे पालकवर्ग यांच्याकडून तिला मोलाचं मार्गदर्शन लाभलं। या निमित्तानं संस्थेचे अध्यक्ष कय्यूम नाडकर, संस्थेच्या सेक्रेटरी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अंजू मॅडम तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिला पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या। आपल्या धर्माचा धर्मग्रंथ मुखोद्गत करताना तिने चिकाटी, जिद्द आणि प्रयत्न याच्या जोरावर हे यश कमी वयामध्ये प्राप्त केलंय। अशा पद्धतीची कामगिरी करणारी ती शाळेतील दुसरी विद्यार्थिनी ठरली। यामुळे सर्वांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स यामुळे हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे। राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुढील 24 तासात बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे। 2 ते 4 डिसेंबर या काळात देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे आज आणि उद्या महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी बघायला मिळेल। पुढील 2 दिवसात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात विजांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे।
कोकण रेल्वेत रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर वाढलेला कामाचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी 190 पदांची मेगा भरती करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे। यासाठी पदवीधर शिकाऊ तसेच तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार पदांसाठी रीतसर जाहिरात देखील काढण्यात आली आहे। या मेगा भरतीची अंतिम तारीख 10 डिसेंबर असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 डिसेंबर पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासह आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबतही सूचित करण्यात आलं आहे। तसेच जाहिरात, नोकरीचं स्थान, पगार आणि निवड प्रक्रियेबद्दल माहिती वाचून घेण्याबाबतही रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG गॅस सिलेंडरच्या किमती सुधारित केल्या जातात। दरम्यान डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोग्रामच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 21 रुपयांनी वाढ केली आहे, तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती जुन्याच दरात कायम आहेत। तरी डिसेंबर महिन्यात गॅस सिलेंडरचे दर हे घरगुती गॅस सिलेंडर 902 रुपये 50 पैसे तर व्यावसायिक गॅस सिलेंडर 1749 रुपये या किमतीनं मिळणार आहेत। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।